नमस्कार सर्वांचे, सत्यम मुंडे टेक्निकल सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला, आज आपण पाहणार आहोत की आपल्या मोबाईलमधून ICICI बँकेचं लॉग इन कसं करायचं ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ICICI बँकेचं जर लॉग इन ID आणि पासवर्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता। लॉग इन म्हणजे यूजर ID पासवर्ड असण्याचे तुम्हाला फायदे माहिती। यामधून तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन व्यवहार करू शकता, तुमचं जे स्टेटमेंट आहे, बँक स्टेटमेंट आहे ते डाउनलोड करू शकता, सर्व व्यवहार तुम्ही ऑनलाईन करू शकता। तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की आपल्या मोबाईलमधून ICICI बँकेचं लॉग इन कसं करायचं ते। चला, तर सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ॲप्लिकेशन असणं सर्वात महत्त्वाचं आहे। चला, तर आपण काय करूया, क्रोम ॲप्लिकेशन ओपन करूया। हे पहा, क्रोम ओपन केल्यानंतर इथं सर्चमध्ये जायचं आणि सर्चमध्ये काय करायचं, आपल्याला कोणत्या बँकेचं लॉग इन ओपन करायचं आहे, ICICI बँकेचं। क्रोममध्ये गेल्यानंतर सर्चमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे ICICI बँक इंटरनेट बँकिंग लॉग इन। हे टाकून तुम्हाला काय करावं लागेल, सर्च करावं लागेल। हे पहा, सर्चवरती क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही, इथं आलेलं आहे पहिली जी लिंक दिसते तुम्हाला, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग अँड ऑनलाईन बँकिंग। तर यावरती काय करावं लागेल, तुम्हाला क्लिक करावं लागेल। हे पहा, क्लिक केल्यानंतर ओपन होत आहे, हे पाहू शकता तुम्ही। हे ओपन झालेली आहे लिंक। ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे, सर्वात पहिले लॉग इन नाऊ या ऑप्शनवर काय करावं लागणार आहे, क्लिक करावं लागणार आहे। हे पहा, इथं लॉग इन नाऊ हे आलेलं आहे। लॉग इन नाऊ यावरती काय करूया, क्लिक करूया। हे क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुम्हाला होम पेज देईल यूजर ID आणि पासवर्ड टाकण्यासाठी। हे पाहू शकता इथं कोपऱ्यामध्ये आलेले आहेत, आपण झूम करून पाहूया। यूजर ID हे पाहू शकता, इथं काय करावं लागेल, यूजर ID तुम्हाला इन्सर्ट करावं लागेल तुमचा। तर मी माझा जो यूजर ID आहे तो मी इथे इन्सर्ट करतो। यूजर ID टाकल्यानंतर खाली काय करावं लागणार आहे, तुम्हाला पासवर्ड पण इन्सर्ट करावं लागणार आहे। तर चला, मी माझा जो पासवर्ड आहे तो सुद्धा इथं इन्सर्ट करून घेतो। यूजर ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथं तुम्हाला एक खाली लॉग इन नावाचं ऑप्शन दिसत असेल, तर त्यावरती काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल। यूजर ID आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर हे पहा, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर सर्च होत आहे। हे पाहू शकता तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं जे ICICI बँकेचं लॉग इन आहे ते ओपन झालेलं दिसेल तुम्हाला। हे पाहू शकता तुम्ही, तुमचं नाव आलेलं असेल, तुमचं इथे बॅलन्स वगैरे लगेच शो होऊन जाईल। ओके, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। थँक्यू, धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओ।